आज आपण येथे साजरी करत आहोत। खऱ्या अर्थाने या दोघांची जयंती उद्या सोमवार रोजी आहे, पण सुट्टीच्या अभावामुळे अनेकांना या प्रेरणादायी कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नाही, म्हणूनच हा सोहळा आपण आज आयोजित केला आहे। यापुढेही दरवर्षी अशाच पद्धतीने हा सोहळा अखंडपणे पार पाडो अशी प्रार्थना आपण सर्वजण आई भवानीच्या चरणी करूया। छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि युवकांना चारित्र्य संपन्न ध्येयवादी जीवनाची दिशा देणारे स्वामी विवेकानंद या दोघांची जयंती एकाच दिवशी येणे हा केवळ योगायोग नसून संस्कार आणि विचार यांचा अद्भुत संगम आहे। जिजाऊंच्या संस्कारांची शिदोरी, विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांची ज्योत, नेतृत्वक्षम, राष्ट्राभिमानी आणि जगाला अभिमान वाटा हेच या कार्यक्रमापाठीमागचे उद्दिष्ट आहे। या पावन प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत आजच्या या गौरवशाली कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत। आता आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करत आहोत। दीप प्रज्वलन हा एक कार्यक्रम नसून तो एक संकल्प आहे। अज्ञान रूपी अंधकारास श्री बबन नामदेव मुकादम, सौ सायली तुकाराम सरक, सौ बायजा बबन बारगजे आणि श्री रामदास वामन शेवाळे आणि इतर मान्यवरांस मी विनंती करते की मंचावर दीप प्रज्वलनासाठी यावे, आमंत्रित करते। श्री सौरभजी करडे यांनाही मी व्यासपीठावर येण्याचं निमंत्रण देते। सौ प्रियाताई मुकादम यांनीही व्यासपीठावर यावे। श्री रामदास शेवाळे यांनीही व्यासपीठावर यावे। दीप प्रज्वलन झाल्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम लगेचच सुरू होणार आहे। कोणत्या बाजूने अशा आले की इकडून जागा आहे सगळ्या। महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या ओघवत्या वाणीने आपल्या समोर मांडावा। चला तर मग सौरभ दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। तुमचा आवाज एकदा जोरात द्या। उद्या जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब की। प्रचारामध्ये युद्धावर असलेल्या सगळ्या रणरागिणी आहेत त्या, आणि मला आत्ताच साहेबांनी सांगितलं, आमचे सन्मित्र
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आदरणीय शिवेंद्र बाबा या ठिकाणी आलेले आहेत. बऱ्याच सभा आहेत आणि रायगड जिल्हा म्हटल्यावर रणधुमाळी आणि त्यात इलेक्शन म्हटल्यावर त्याच्यापेक्षा जास्त रणधुमाळी. परंतु आपल्या या प्रभाग क्रमांक 8 साठी महायुतीचे हे जे काही चारही उमेदवार आहेत, माझ्या पुण्यात सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त रणधुमाळी चालू आहे. परंतु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून अर्धा ते 1 तास काढून ऐन संध्याकाळी रविवारच्या या ठिकाणी हे आपले चारही उमेदवार बसलेले आहेत. असं दृश्य पुण्यात आज बघायला मिळालेलं नाही, ते इथं बघायला मिळालंय. म्हणून या सगळ्यांना आधी जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रोत्साहित करूया. आणि मला खात्री आहे हा एकंदरीत जोश बघता, आणि मी रायगड जिल्ह्यासाठी गेली अनेक वर्ष निवडणुकीचं काम केलेलं आहे, यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमच्यासाठी जर सांगतो, शिंदे साहेबांच्या बरोबर धर्मवीर करताना आम्ही होतो, मी प्रवीण आमच्या. त्यामुळे ज्या पद्धतीनं माझ्याकडे येणाऱ्या काही खबरा आहेत, काळजी करायचं काही कारण नाही, विजय निश्चित आहे, लक्षात ठेवा. फक्त हा जोश हा असाच्या असा तुम्ही अजून 2 ते 3 दिवस सगळ्यांनी एकजुटीनं एक दिलानं जागवायचं आहे. शिवशंभू विचार मंच आमचं आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची उद्या तारखेनुसार 12 जानेवारी रोजी या ठिकाणी जयंती आहे. पौष पौर्णिमा ही तिथीनुसार मागच्या दिवशी झालेली आहे. तुम्हाला सांगतो, आपण सारेजण रायगड जिल्हावाले आहोत. पूर्वीचं नाव कुलाबा जिल्हा. मी ज्या ज्यावेळी या परिसरामध्ये येतो त्या त्यावेळी कायम ही पहिली 2 वाक्य बोलतो. पूर्वीचा कुलाबा, आत्ता असलेला रायगड जिल्हा. आपण सारे भाग्यवान आहोत. एखाद्याचं नाव लागतं, त्या नावापुढे त्याचा पत्ता लागतो आणि त्या पत्त्याच्या शेवट जिल्हा पुणे, जिल्हा रायगड, जिल्हा नाशिक असं लागतो. तुम्ही आम्ही रायगडवाले भाग्यवान आहोत. आम्ही रायगडवाले म्हणजे मी पण रायगडवाला आहे. माँसाहेबांची जिजाऊंची समाधी ज्या रायगड जिल्ह्यामध्ये पाचाडला आहे, रायगडच्या पायथ्याला, तिथले आम्ही आहोत. आपल्या नावापुढे ज्यावेळी आपला पत्ता संपतो त्या ठिकाणी जिल्हा रायगड लागतो. रायगड जिल्ह्यासारखी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली भूमी महाराष्ट्रात दुसरा कुठलाही जिल्हा नाही, लक्षात ठेवा. तो जिल्हा आपला आहे. इथं तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत आणि इथं धारातीर्थक्षेत्र सुद्धा आहेत. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान, भविष्य, भूतकाळ, भूगोल काहीही नाही. महाराष्ट्र नावाच्या चराचरामध्ये सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज उभारलेले आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या आणि ज्यांची जयंती आज आपण साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची समाधी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आपण अलिबागला जर गेलो तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पाण्यावरचा आरमार आणि नौदल ज्यांनी राखलं, ज्यांना पाण्यावरचा शिवाजी म्हणायचे, असे कान्होजी आंग्रे सुद्धा आपल्या रायगड जिल्ह्यातले आहेत, लक्षात ठेवा, नागावच्या इथं. आणि या व्यतिरिक्त तानाजी मालुसऱ्यांचं उमरठ आपल्याच रायगड जिल्ह्यामध्ये आहे. असा तुमचा माझा जिल्हा आणि तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सगळेजण एकत्र जमलेले आहोत. खरं तर मला आनंद वाटला. आनंद यासाठी वाटला की जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला 100% आजच्या काळातल्या जिजाऊ बसलेल्या आहेत. म्हणजे इथे आज पुरुषांची संख्या खरं तर कमी आणि महिलांची जास्त आहे. परंतु त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्याकडनं आपल्याला काय शिकता येईल हे आज जिजाऊ माँसाहेबांच्या स्मरणदिनी मी तुम्हाला मोजून अवघ्या काही वेळामध्ये हे सांगणार आहे. मला माहिती आहे ज्यांना ज्यांना निवडणुकीची घाई आहे त्यांना त्या ठिकाणी जायचंय आणि मी त्याचा आदर करतो त्या सगळ्या गोष्टीचा. परंतु एक योगायोग मला आता ते आमचे मुकादम साहेब बोलल्यावरती जाणवला. आज माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे
आणि योगायोग बघा, आजच्याच दिवशी मासाहेब जिजाऊंच्या वंशातले शिवेंद्र महाराज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत प्रचारासाठी. त्यामुळे काही वेळेला आत्म कार्यक्रम केला, मनापासून केला, की त्याला असा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला सिंदखेड राजामध्ये. मी आज तुम्हाला गोष्ट वगैरे सांगणार नाही, येते शिवप्रताप दिनाला वगैरे मी बऱ्याचदा येतो, शिवजयंतीला त्यावेळी गोष्टी सांगतो. परंतु तुम्ही माझ्या तमाम माता भगिनी इथे जमलेल्या आहात. आज रोज आयुष्य जगताना, रोज संघर्ष करताना, रोज जीवन जगताना या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, हे बघा इथं त्यांचं चित्र दिलेलं आहे. यांचा आदर्श तुम्ही आणि आम्ही काय पद्धतीने ठेवला पाहिजे, अगदी थोडक्यात मी आज तुम्हाला सांगतो. खरं तर आत्ताचा काळ हा धामधुमीचा काळ आहे, पण हे चित्र किती बोलकं आहे बघा. त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या जणी बघा एकदा, या चित्रामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आहेत आणि त्यांच्या पुढ्यामध्ये दोन चित्र आहेत. एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि दुसरं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं. आता हे सांगण्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 1000 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर ज्यानं तुमचा माझा देश, तुमचा माझा धर्म, तुमची माझी संस्कृती, तुमची माझी भाषा परक्या आक्रमकांच्या तावडीतून जिवंत ठेवली, असा एक राष्ट्रपुरुष असलेला छत्रपती शिवाजी महाराज आपले ते त्या ठिकाणी आहेत. आणि ज्याने हे हिंदवी स्वराज्य वाचवलं, राखलं, स्वतःचं बलिदान दिलं, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी आहेत. 2 पिढ्या तुमच्या माझ्या समोर दिसत आहेत, परंतु सांगण्याचं महत्व असं आहे, या 2 पिढ्यांवरती संस्कार करणारी एकच आई आहे. ती एक आई त्या दोघांच्या मागे आपल्याला या चित्रामध्ये दिसून येते, लक्षात ठेवा. 2 पिढ्या घडवणं सोपं नव्हे. 2 पिढ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची आई राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आजी. घरातल्या एका स्त्रीनं मुलावरती काय संस्कार करावेत याचा परिपाठ आणि याचे क्लासेस मुंबई आणि पुण्यामध्ये चालू झालेले आहेत. मित्रांनो आणि माता भगिनींनो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब या संस्काराची गंगा आहेत, लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये सगळ्यात पवित्र तीर्थस्थळ जर कोणतं मानलं जात असेल तर ते गंगा माता मानली जाते, बरोबर आहे ना. मुलांवरती संस्कार कसे करावेत या संस्कारांचा सगळ्यात मोठा ऊर्जा स्रोत जर गंगेसारखा स्रोत कुठला असेल तर तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आहे. त्या जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादानं आणि संस्कारांनं हा महाराष्ट्र या 2 महापुरुषांनी तरुण नेला, जिवंत ठेवला. त्या ठिकाणी तुम्हाला भारत माता दिसेल आणि तुळजा भवानी माता दिसेल. माझ्या पुढच्या 20-1 मिनिटामध्ये या 2 व्यक्तींविषयी, या 2 चित्रांविषयी, या एका चित्राचे काय उपकार आहेत हे मी फक्त तुम्हाला उलगडून सांगतो. आज जवळजवळ 400 वर्ष होत आली. 1630 ते 2030 शिवाजी महाराजांना 400 वर्ष होती. त्यांच्या आधी जिजाऊ मासाहेब. शिवाजीसाहेब, दरवर्षी आपण शिवजयंती साजरी करतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो. आज तागयत असं या एका महान आईनं काय कर्तृत्व निर्माण करून ठेवलं की 400 वर्ष झाली तिच्या मुलाचा जय जयकार चालू आहे. आज जर शिवाजी महाराज हा व्याख्यानाचा विषय असता तर मी शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली असती, परंतु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब हे चित्र या बॅनरवरती का मोठं आहे आणि उरलेली ही 4 चित्र त्यांच्यामुळं का बघायला मिळतात, अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडतो. पहिला त्या ठिकाणी नंबर येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराज घडवणं ही सोपी गोष्ट नव्हती. मी दर 2 वाक्यानंतर टाळ्या घेणारी भाषणं या पनवेलमध्ये, कळंबोलीमध्ये अनेक वर्ष करतोय आणि आत्ताही करीन. परंतु त्या मातेचे संस्कार, त्या मातेनं तुम्हाला मला काय दिलं, इथं बसलेल्या आया बहिणींनी, इथं बसलेल्या माता भगिनींनी काय तिच्याकडनं घ्यावं, काय आऊसाहेबांकडनं शिकावं, त्याचं बीज, त्याचा मूळ या ठिकाणी आहे, त्याचं कुळ या ठिकाणी आहे. आऊसाहेब जिजाऊंनी पहिल्यांदा घडवले छत्रपती शिवाजी महाराज. शिवबा घडवणं सोपं नव्हे.
मी जिथं राहतो पुण्यामध्ये कसबा पेठ, या कसबा पेठेच्या शेजारी एक वास्तू आहे. त्या वास्तूचं नाव आहे लाल महाल. तुम्ही कधी ना कधीतरी लाल महाल हे नाव ऐकलं असेल. लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी बाळ होते त्यांना आपण शिवबा म्हणायचो. ते शिवबा असताना ते आणि मासाहेब जिजाऊ राहायचे. तो वाडा म्हणजे लाल महाल. माय बाप हो, बंधू भगिनींनो, एका आईनं बाळाला कसं वाढवावं, त्याच्या मनामध्ये काय संस्कार द्यावेत, त्यांना काय शिकवावं, याचा उत्तम परिपाठ आम्ही रोज लाल महालामध्ये बघतो. तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो, अगदी छोट. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना आयुष्यामध्ये 6 मुलं झालेली आहेत. तुम्ही म्हणाल हे काय करतायत, हे काय सांगतायत? हे खरं आहे, हे इतिहासात लिखित आहेत. त्यातली 4 बाळणपणामध्ये गेलेली आहेत. 5वा होता थोरला संभाजी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे. हे जे आपल्याला दिसत आहेत हे संभाजी महाराज नव्हे. शिवाजी महाराजांच्या मोठ्या सख्या भावाचं नाव संभाजी होतं. जिजाऊ मासाहेबांच्या थोरल्या मुलाचं नाव संभाजी होतं. आणि तो संभाजी शहाजी राजांसोबत कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी राज्यकारभार करत असे. आणि बारका धाकटा जो कोणी बाळ त्यांच्या जवळ होता त्या बाळाचं नाव होतं शिवाजी, शिवबा. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला होता. परिस्थिती काय भयानक आहे बघा. आऊसाहेब जिजाऊ या काय आल्या आणि त्यांना मुलगा झालेला त्यांनी स्वराज्य त्याला सांगायला सुरुवात केली, असं नाहीये. मी ही 3 मिनिटं तुम्हाला ह्या बाबतीत का सांगतोय तुम्हाला नंतर लक्षात येईल. याच्या शेवटी आऊसाहेब जिजाऊंनी काय पाहिलंय लक्षात घ्या. आऊसाहेब जिजाऊ गरोदर असताना, साहेब आज तुम्ही बघा, माता भगिनींना हे विशेष माहित असेल, पोटामध्ये बाळ असताना, गरोदर अवस्था असताना त्या आईवरती जिच्या पोटामध्ये बाळ आहे चांगले संस्कार व्हावे म्हणून घरामध्ये वातावरण चांगलं निर्माण केलं जातं की नाही जात? हो की नाही? आपल्याकडे पूर्वपार असं सांगितलं जातं की जी आई जिच्या पोटामध्ये बाळ आहे ती जे ऐकते, ती जे पाहते, ती जे श्रवण करते, ती जे बघते आणि ती जे वागते त्या पद्धतीनं पोटातलं बाळ त्याच्यानंतर जन्मानंतर वागतं. खरं आहे का खोटं आहे? आवाज खरं आहे का खोटं आहे? जिजाऊ मासाहेब गरोदर असताना त्यांनी काय पाहिलंय माहितीये तुम्हाला? जिजाऊ मासाहेबांना राहण्यासाठी दिलेली जी जागा होती त्या जागेवर गाढवाचा नांगर फिरवलाय आदिलशहाच्या सैनिकांनी. तुमचं माझं घर जर डोळ्यात देखत असं कोण पाडून टाकत असेल, तिळा तिळानं जीव तुटतो. माय बापो, आत्ताच्या परिस्थितीवर मी फारसा बोलत नाही कधी, परंतु छोटं उदाहरण देतो. तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, घरामध्ये राहत असाल, कुठे राहत असाल, शेजारच्यानं झाडू आणि कचऱ्याचा डबा जरी आपल्या दरवाजाच्या 5 सेंटीमीटर पुढे सरकवला अशी काढतात दुसऱ्या दिवशी. तिचं राहण्याचं घर या आईचं डोळ्या देखत पाडून टाकलंय, बेचिराख करून टाकलंय गावकूस सगळं, आणि त्याच्यावरनं गाढवाचा नांगर फिरवलाय. हे बघितलंय तिने शिवबा पोटात असताना. काय वाटलं असेल? डोळ्यामध्ये अश्रू आले होते. शहाजी राजांची बदली करून त्यांना कर्नाटकात पाठवण्यात आलं. पतीची बदली झालेली आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पती शेकडो कोस दूर आहे आणि गरोदरावस्थेमध्ये जिजाऊ मासाहेब इथं राहत आहेत आपल्या महाराष्ट्रात. या इथनं आपल्याकडनं पुढे गेलं ठाण्याच्या बाजूला की शहापूर नावाचं त्या ठिकाणी शहर आहे. शहापूरच्या मागे माहुली नावाचा किल्ला आहे. तो आता आमची पोरं सगळी पावसाळ्यात माहुलीला जातात त्या धबधब्यासाठी. त्या माहुलीच्या किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंना बाळंतपणामध्ये पाठवायचं ठरलं होतं, परंतु त्यांची तब्येत बिघडली आणि शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पाठवलं. अजून एक प्रसंग सांगतो. त्यांचं घर बेचिराख केलंय, त्यांचं घर उद्ध्वस्त केलंय. आणि माय भगिनींनो, असा सुलतानशाहीचा काळ होता, असा बेकार काळ होता, असा अन्याय अत्याचाराचा काळ होता. दिवसा ढवळ्या एक स्त्री घराबाहेर पडू शकत नव्हती. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरीदशाह, इमादशाह आणि सगळ्यात मोठी मोगलाई दिसा ढवळ्या घराबाहेर पडलेली, शेतात जाणारी, त्या ठिकाणी चालत चाललेली कोणी स्त्री उचलली जायची, कुमारवयीन, बालवयीन, मोठी. जिजाऊ मासाहेबांच्या सख्या जावेला उचलून नेलंय. भोसले कुटुंबातली स्त्री जिजाऊ मासाहेब गरोदर असताना त्या ठिकाणी त्यांच्या जावेला उचलून नेलं
अत्याचार करण्यात आलेले आहेत. शिवबा पोटात असताना जिजाऊ मासाहेब डोळ्यांनी काय बघतात हे तुम्ही लक्षात घ्या. एका ठिकाणी असं फार म्हटलेलं आहे सुंदर की जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यावाटे त्यांच्या गरोदरपणात जे अश्रू आले ना, ते अश्रू नव्हते, तो अंगार होता महाराष्ट्राच्या या विचित्र परिस्थितीबद्दल. आणि तो अंगार त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यावाटे रोज वाहत होता. त्यावेळी शिवाजी नावाचा ज्वालामुखी त्यांच्या पोटी जन्माला आला. जिजाऊ मासाहेबांनी गरोदरपणात हे दुःख पाहिलं, अन्याय पाहिला, अत्याचार पाहिले, म्हणून त्यांच्या मनामध्ये उठलेली जी आग होती ती त्या बालकामध्ये उतरलेली आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला महाभारताचं एक उदाहरण देतो. अभिमन्यूचा सांगितलं जातं, तुम्हाला ते माहिती आहे. आता उमेदवारी ज्यांची ज्यांची आहे, ही आपली 4 जण महायुतीचे उमेदवार. आपल्याकडे महायुती आहे ना, आमच्याकडे कुठे युती आहे कुठं नाही काहीच समजेना झालंय. पण हा युती म्हटल्यावर भगवा ध्वज, भगवा झेंडा, हिंदुत्वाचा अभिमानाचा भगवा झेंडा जेव्हा जेव्हा ही वज्रमूठ आवळली जाते त्यावेळी फडकतो. लक्षात ठेवा. आणि तो या पनवेलमध्ये फडकण्यासाठी सज्ज झालेला आहे महायुतीच्या रूपात. तर सांगण्याचं कारण हे आहे, तुम्ही उमेदवार ज्यावेळी ह्या उमेदवारांचा प्रचार प्रसार चालू असतो त्यावेळी त्यांचा सोशल मीडिया बघणारे लोक बऱ्याचदा स्टोऱ्या स्टेटस ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये चक्रव्यूह भेदण्यासाठी तयार, चक्रव्यूहात अडकलेला शूरवीर, अशा पद्धतीने स्टोऱ्या येतात. चक्रव्यूह हे नाव येतं, बरोबर आहे की नाही? ऐकलंय का नाही चक्रव्यूह हे नाव? महाभारतामध्ये आमच्या अर्जुनाचा सुपुत्र कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहामध्ये शिरला होता. त्याला जयद्रथापासून, कर्णापासून, भीष्मापासून, द्रोणांपर्यंत सगळ्यांनी घेरलं, परंतु चक्रव्यूह फोडत फोडत तो आतमध्ये शिरला, प्रचंड पराक्रम केला, परंतु त्याला बाहेर येता आलं नाही आणि त्याचा चक्रव्यूहामध्ये अंत झाला. का नाही बाहेर येता आलं? आता तुम्ही म्हणाल शिवभारतातनं महाभारतात कुठे? नाही 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 नाही, आम्ही शिवभारतातच आहोत, परंतु या माता भगिनींसाठी मी ही छोटीशी लिंक देतोय. तो बाहेर का नाही येऊ शकला माहितीये तुम्हाला? कारण भगवान श्रीकृष्णानं चक्रव्यूह भेदायचा कसा हे अर्जुनाला ज्यावेळी रथात बसून सांगितलेलं होतं, त्यावेळी अभिमन्यूची आई त्या रथामध्ये उपस्थित होती. ती गरोदर होती आणि ती ऐकत होती भगवान श्रीकृष्ण कसा सांगतोय की चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं. परंतु ज्यावेळी चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं हे श्रीकृष्ण सांगायला लागले, त्यावेळी अभिमन्यूची आईला निद्रा त्या ठिकाणी आलेली होती आणि ती झोपी गेलेली होती. त्यामुळे बाळानं ते श्रवण केलं नाही, त्या गर्भानं ते श्रवण केलं नाही, म्हणून अभिमन्यूला हे माहीत नव्हतं की चक्रव्यूहाच्या बाहेर कसं पडायचं, असं महाभारत सांगतं. असं श्रुती आणि पुराणांमध्ये त्या ठिकाणी उदाहरण आहे. मला तेच म्हणायचं आहे. आऊसाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये गर्भ असताना आऊसाहेब जिजाऊंनी महाराष्ट्राची वेदना पाहिलेली आहे. आऊसाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये आमचा शिवबा बाळ म्हणून गर्भधारण रूपी असताना आऊसाहेब जिजाऊंनी मंदिरावरती होणारे हल्ले, फुटलेले कळस, तुटलेल्या भंगलेल्या मूर्ती पाहिलेल्या आहेत. बाल शिवबा पोटामध्ये असताना आऊसाहेब जिजाऊंनी शेकडो माता भगिनींच्या वाचवा अशा किंकाळ्या ऐकलेल्या आहेत. सुलतानांच्या बलात्कारी त्या ठिकाणी झडपेपासून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यावेळी ते बाळ होते त्यांच्या पोटामध्ये तो गर्भ होता, त्यावेळी गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे उपजत जन्मतः या सगळ्याच त्या ठिकाणी अंगार लिहून ते जन्माला आले होते. मला कायम वाटतं शहाजी राजांनी जिजाऊ मासाहेबांना महाराष्ट्रामध्ये एकटीला ठेवलं आणि त्यांच्या बघण्यामध्ये हा अन्याय अत्याचार आला, म्हणून तुम्हाला आणि मला वाचवणारा शिवबा त्यांच्या पोटी जन्माला आला. लक्षात ठेवा. ही पार्श्वभूमी जी तयार झालेली होती आणि ते आपल्याकडे म्हटलेलं आहे, परित्रणाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याचा अर्थ काय? ज्या ज्यावेळी पृथ्वीवरती अधर्म माजेल त्यावेळी भगवान त्या अधर्माचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. 350 वर्ष तुमच्या माझ्या समाजानं हे सगळं भोगलं, माता भगिनींनी भोगलं. त्यावेळी मासाहेबांच्या पोटी शिवबा जन्माला आला. देवीच्या नावावरनं नाव ठेवलंय. लक्षात ठेवा. काय आई आहे? जॉनी टॉमी असली नावं नाही ठेवलेली. त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई मातेचं मंदिर आहे.
त्या शिवाई देवीच्या रूपानं मिळालेला प्रसाद आहे, म्हणून शिवाजी हे नाव त्या बाळाचं ठेवलं. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन मध्य तृतीयेच्या दिवशी. आऊसाहेबांच्या आयुष्यामध्ये 2 प्रसंग फार मोठे घडले. ते 2 तुम्हाला मी आत्ता सांगतो, म्हणजे त्यांचं चरित्र आणि आपल्याला सुद्धा जे काही जायचंय आणि त्यातनं जो बोध घ्यायचा आहे तो बोध. मी इथपर्यंत का तुम्हाला आणून सांगितलं याचं कारण प्राथमिकता सांगितलेली बरी. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या काळात झाला, जिजाऊ महासाहेबांच्या वेळी, त्या काळात काळ कसा होता आता तुम्हाला सांगतो. आऊसाहेबांनी काय सोसलंय. आई होणं सोपं नाही. इथं ज्या आया आहेत त्यांना माहिती आहे आई होणं बिलकुल सोपं नाही. 9 महिने पोटामध्ये ते लेकरू वाढवायचं. साहेब, ह्या आया, या आमच्या माता भगिनी पोरग संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर सोडत नाहीत बारका असताना. आणि आज सुद्धा आपण आमच्या वयाची मुलं ज्यावेळी कॉलेजवरनं त्यांच्या एका ठरलेल्या 5:30 ते 6:30 या वेळेत आले नाही, 6:30चे 6:45 झाले की फोनवर फोन चालू होतात. ही स्त्रीची माया, ही आईची माया आहे. तिनं शिवबा घडवला तो स्वराज्यासाठी घडवला. मोजून 2 प्रसंग. हे 2 प्रसंग ना आऊसाहेबांच्या आयुष्याचं सार आहेत, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी लोक ठेवली. काय शिकवलं हे सांगतो, पण आता गंमत बघा कशी आहे. का त्या राष्ट्रमातांना वंदन आहे, का त्यांना मुजरा आहे, या दोघांच्या आधी आजही त्यांचं नाव का घेतलं जातं. भारत माता की जय हा जय जयकार देता देता राष्ट्रमाता जिजाऊ की जय हे सुद्धा काय म्हटलं जातं, त्याचं कारण इथं आहे, लक्षात घ्या. मासाहेब जिजाऊ त्यांना शिकवतायत. काय शिकवतायत. असे छोटे 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 किल्ले करतायत या स्टेजच्या आकाराचे. बघा, आपल्याकडे शिवाय साहेब, मुकादम साहेब आणि 2 आमच्या भगिनी उमेदवार. मी खरं डायरीत तुमची नावं लिहिली, बाकी माझ्या डायरीत काहीच नाहीये, सगळं इथे आतमध्ये. मुकादम साहेब असतील, आमच्या सरकताई असतील, बारगजे ताई असतील आणि शिवाळे साहेब असतील. बरोबर ना? बरोबर आहे ना साहेब? आपण दिवाळीत किल्ले करतो, बरोबर आहे. आपली मुलं कधी किल्ले करतात? दिवाळीत करतात की नाही? एवढे किल्ले जिजाबाई, जिजाऊ मासाहेब शिवबा राजाला मातीच्या ढिगाऱ्याचे किल्ले करायला देतात. असे एवढे भले मोठे या व्यासपीठ एवढे. आणि त्यांच्या मुलाबरोबर, शिवबा बरोबर खेळायला आलेली जी बारकी बारकी मंडळी आहेत ना, त्यांना सांगतायत हा किल्ला आहे आणि हा किल्ला तुम्ही जिंका. मग शत्रू कोण? तर त्यांच्यात ते संघ पडतात, त्यांच्या टीम पडतात. आणि मग ती सगळी बाळक मंडळी, जसं मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये बाळकृष्ण हे सगळे खेळायचे आपापसात, तसे ही मंडळी त्या ठिकाणी तो मातीचा किल्ला जिंकण्यासाठी त्या आऊसाहेब जिजाऊच्या समोर छोटी छोटी लढाई, खोटी खोटी चढाई, त्यांचं सगळं चालू आहे. आऊसाहेब जिजाऊ त्यांना सांगतात हा किल्ला सुलतानांनी जिंकलाय, शिवबा आपल्याला घ्यायचा आहे. कशासाठी हे सांगतायत? हे सांगायची काय गरज आहे? हे असं सांगितलं आणि ते ऐकून तो बाल शिवबा मोठा झाला आणि खरोखर एखादा किल्ला जिंकायला गेला. पुन्हा फौज येईल, पुन्हा 40,000 50,000चा लोंढा येईल, पुन्हा त्या लाल महालावरती गाढवाचा नांगर फिरेल. हे महामाता, तुला हे कशासाठी करायचंय? प्रश्न नाही पडला. कशासाठी? हा मुलगा, तुझा थोरला मुलगा आहे ना तिकडे आदिलशाहकडे, एवढा मोठा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये तुम्ही राहू शकता. कशासाठी हे चाललंय? कशासाठी चाललंय? ती राष्ट्रमाता काय माहितीये, तिला स्वतःच्या संसाराची त्या ठिकाणी किंमत नाहीये. माझ्या महाराष्ट्रातल्या हजारो माता भगिनींचे संस्कार आणि संसार नीट व्हावे यासाठी मी या लेकराला बंड शिकवतेय, यासाठी या लेकराला मी एक किल्ले दाखवतेय, यासाठी या लेकरावरती मी संस्कार करतेय. रामायणाचे, महाभारताचे. शिवबा एका सीतेला उचलून नेलं म्हणून सोन्याची लंका जळून खाक झालेली आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय आमच्या? हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, त्या माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले सीतेचे शोधन, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. आमच्या वारकरी संप्रदायाची जर कोण इथं वारकरी असतील त्यांना हा अभंग माहिती आहे, शनिवारी हा अभंग घेतात. एका सीतामाईला रावणानं उचलून नेलं, तिचं अपहरण केलं
म्हणून सोन्याची लंका वानर सेनेनं आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी जाळून खाक करून टाकली. अरे शिवबा, या माझ्या शेकडो माता भगिनी दिसा ठवळ्या उचलल्या जात आहेत, त्यांना कोण वाचवणार? आऊसाहेब त्याच्या कानात शिकवत आहेत. द्रौपदीच्या साडीला, तिच्या वस्त्राला ती रजस्वला असताना, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, अडचणीच्या काळामध्ये तिला भर दरबारात आणली गेली. दुःशासन दुर्योधन मांडीवरती थापा टाकून तिला सांगतायत, बस इथे. या एका अपमानातनं महाभारत कुरुक्षेत्रावरती उभं राहिलं. भगवान श्रीकृष्ण हातामध्ये सुदर्शन न धरता अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्यबाण देऊन त्या कुरुक्षेत्रावर त्या कौरवांचा नाश करून घेऊ लागला, कारण त्याच्या बहिणीची त्या ठिकाणी इभ्रत काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे शिवबा, तुझ्या महाराष्ट्रामध्ये शेकडो माता भगिनींची इब्रत दिसा ढवळ्या काढली जाते. तुला काय करायचंय माहितीये? त्या म्यानाच्या छोट्याशा तलवारीला हात घालायचा आहे, ती उपसायची आहे आणि या मोठमोठ्या सरदारांविरुद्ध, सुलतानांविरुद्ध तुला बंड करायचंय. पण त्याचं नाव बंड नसेल, त्याचं नाव असेल हिंदवी स्वराज्य. आणि हे स्वराज्य माता भगिनींसाठी आपल्याला निर्माण करायचंय. लक्षात ठेव. म्हटलं काय शिकवलंय आईने? यातला एक जरी शब्द आदिलशहाला, कुतुबशहाला, मोगलांना कळला असताना जिजाऊ मासाहेबांच्या हातामध्ये साखळदंड अडकून फरफटत नेला असताना तुरुंगात टाकलं असतं. एका आईनं काय दाव्यावर लावावं? आज समाजकारणामध्ये आपण सारेजण वावरतो. सावित्रीबाई असतील, रमाबाई असतील, अनेक ज्या माता भगिनी आहेत त्यांच्याविषयी लेख येतो, भाषण येतात आणि एक वाक्य होतं, त्यांनी हे समाज कार्य करण्यासाठी आपलं घर आणि संसार दाव्यावर लावला. बरोबर आहे की नाही? कितीतरी जणांच्या आयुष्यात त्याग करणाऱ्या या स्त्रिया आहेत. आऊसाहेब जिजाऊंनी काय दानाला लावलंय, काय त्यागाला लावलंय? आऊसाहेब जिजाऊंनी पोटचं लेकरू त्या ठिकाणी त्याग करायला दानाला लावलेलं आहे. सहसा हे घडत नाही. एकमेव स्त्री आहे हिंदुस्थानामध्ये, अटक ते कटक, तंजावर ते पेशावर, काश्मीर ते कन्याकुमारी, एवढ्या मोठ्या पसरलेल्या विशाल भारतवर्षामध्ये, काश्मीरच्या हिमाचलाच्या तुंग, सह्याद्रीच्या हिमशिखरांच्या, अरवली पर्वतांच्या मध्ये हा जो भारतवर्ष वसलेला आहे, पश्चिम महासागर, बंगाली महासागर, हिंदी महासागर, अरबी समुद्राच्या काठांवरती ज्या लाटा आपल्या इथे येऊन पसरतात, त्या नकाशामध्ये असलेल्या भारतवर्षामध्ये एकमेव स्त्री आहे की जिने अशा पद्धतीचे संस्कार स्वतःच्या बाळावरती केले. म्हणून भारत मातेचा नकाशा असा जिवंत राहिला. लक्षात ठेवा, नाहीतर सुलतानांनी त्या नकाशाचे लचके लचके तोडलेले होते. तुला सांगू, आज आपण भारत बघतो ना, हा भारत थोडा आहे. काश्मीर ते कन्याकुमारी म्हणतो, पण आणखीन अटक ते कटक. आणि तुम्हाला माहित आहे का, माय बाप हो, मी मगाशी महाभारताचा उल्लेख दिला, त्याच्यातली डोळ्याला पट्टी बांधणारी महाराणी कोणती? गांधारी. मला माहित होतं ना, पण मी आपलं, हे बघा, मी जरी रायगडवाला असतो तरी राहतो पुण्यात, आम्हाला बोलणारी लोक लागतात, त्यामुळं, आणि फेटा बांधलाय, लवकर ऐकू येणार नाही. गांधारी ही गांधारी कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? आपण अफगाणिस्तान देशाचं नाव ऐकलंय? त्या अफगाणिस्तानची राजधानी आहे कंदहार. ते कंदहार म्हणजे गांधार देश, पूर्वीच्या भारतातला. त्या गांधार देशाची राजकुमारी गांधारी. म्हणजे बघा भारत कुठपर्यंत होता. या विशाल पसरलेल्या या भारतवर्षामध्ये त्या कंदहार पासून दिल्लीपर्यंत मोगल होते. दिल्लीपासून मध्य प्रदेशातल्या जबलपूर पर्यंत मोगलांची सत्ता होती. त्याच्या खाली आपल्या महाराष्ट्रामध्ये येताना बहमनी, मग निजामशाही, नगर पासून खाली इथपर्यंत. त्याच्यानंतर आपला हा सगळा जो भाग आहे, इथपासून खाली कर्नाटकापर्यंत आदिलशाही होती. कर्नाटकातनं खाली गेलो, तामिळनाडूच्या भागामध्ये जाताना गोवळकोंड्याला कुतुबशाही होती. तिकडनं उलट फिरलं की समुद्र किनाऱ्यावर होते पोर्तुगीज. तिकडनं थोडं वरती आलं की जो आपला कोकण किनारपट्टीचा भाग लागतो,
म्हणजे आता मध्य कोकणातला रायगड आणि रत्नागिरीचा, तिथे होते सिद्धी. तिकडनं थोडं वर आलं की आपल्या ठाण्याचं घोडबंदर ओलांडलं की आपली वसई विरार जे आहे तिथपासून पालघर ते बोर्डीपर्यंत, सुरतपर्यंत पुन्हा पोर्तुगीज. भारतातला माणूस कुठे आहे, भारतातला राजा कुठे आहे, हे सगळे बाहेर आले आहेत. इंग्रज इंग्लंडवरनं, पोर्तुगीज पोर्तुगालवरनं, सिद्धी ॲब्झेनियातनं, मोगल खैबर खिंडीच्या पलीकडनं, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या मोगलांनी आणलेल्या अवलादी. मग देश तुमचा, नकाशा तुमच्या माझ्या देशाचा, भारत मातेचा, मग तुमच्या माझ्या वंशाचा, तुमच्या माझ्या अण्णावाचा, तुमच्या माझ्या रक्ताचा, तुमच्या माझ्या भाषेचा राजा कुठे आहे? 712 ते 1630 जिजाऊ मासाहेबांच्या पोटी बाळ जन्माला येईपर्यंत हा देश पृथ्वी तळावर जरी भारत म्हणून असला तरी भारतामध्ये भारतीय लोकांचं राज्य नव्हतं. 1000 वर्ष परक्या लोकांनी तुमच्या माझ्यावरती राज्य केलं आणि हे 1000 वर्षाचं परक राज्य लाथ मारून उद्ध्वस्त करण्याची ताकद जर कोणी निर्माण केली तर ती फक्त आणि फक्त राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या संस्कारांनी निर्माण केली. लक्षात ठेवा. त्यामुळं हा भारत देश वाचला. काय संस्कार करावे, एकुलते एक पोरग दिलंय असं ताब्यात शत्रूच्या. हे म्हटलंय स्वराज्य निर्माण कर, हिंदवी स्वराज्य उभं करून दाखव, आणि केलं. तुम्हाला मला माहिती आहे ज्यावेळी त्यांच्या मदतीला त्यांनी जोडलेल्या मासाहेब जिजाऊंनी जी मंडळी जोडली, बाजी काका पासलकर आहे, कान्होजीराव जेधे आहे, सोनोपंत डबीर आहे, अशी मंडळी मासाहेब जिजाऊंनी शिवबासाठी जोडली. त्यांनी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे, एकदा त्या लाल महालाचा दरवाजा उघडून घोड्यावरती मांड टाकलेला 16 वर्षाचा शिवबा हातातली तलवार उपसून ज्यावेळी तोरणा, लोहगड, राजगड, विसापूर, तुंगा, तिकोडा, पुरंदर, वज्रगड, कोंढाणा अशा किल्ल्यांच्या दिशेने धावला, हर हर महादेव ही घोषणा घुमली. आणि मग काय झालं? हर 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 महादेव हा घोषणवी दुमदुमला रे, भरभर भरभर वीर मराठा रणांगणावर शिरला रे, थरथर 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 शत्रू भीतीने थरथरला रे, आणि सब 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 वारते आला तलवारीचा बसला रे, आणि फड 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 भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे, असं स्वराज्य निर्माण करून त्यांनी दाखवलं. आणि याचा पाया कोण आहे? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. काय गरज आहे? एक मुलगा झालाय, पण तो मुलगा त्याला नाही सांगितलं स्वराज्य निर्माण करायला. जिजाऊ मासाहेबांना काय गरज होती? मगाशी मी बोललो ना, 3 मिनिटानंतर तुम्हाला सांगतो. आता लक्षात घ्या. तुम्ही बंगळूर नाव ऐकलंय, हो की नाही? बंगळूर IT पार्कचं सगळ्यात मोठं सेंटर. माय बापो, हे बंगळूर कुणी वसवलं माहितीये तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी. बंगळूर होतं, परंतु ज्यावेळी शहाजीराजे बंगळूरला गेले त्यावेळी त्यांनी बंगळूरची रचना केली. आज जे बंगळूर आपल्याला चांगलं दिसतं ही शहाजीराजांनी वसवलेली नगरी आहे. IT पार्कवाले त्याला बेंगलुरू बेंगलुरू असं काहीतरी म्हणत जातात. तिचा शब्द विचित्रच आहे. परंतु त्या बंगळुरात 4 शनिवारवाडे आणि 4 लाल महाल मावतील एवढा वाडा होता शहाजीराजांचा. दरवाजामध्ये किती हत्ती होते माहितीये तुम्हाला? 50 पेक्षा जास्त हत्ती होते. घोडदळ किती होतं? 4-5 हजार नव्हे, 10,000पेक्षा जास्त घोडे. साहेब, मी हे काय सांगितलं माहितीये तुम्हाला? ज्याच्याकडे हत्ती पाळण्याची क्षमता आहे तो खरा श्रीमंत. बरोबर आहे की नाही? ते कुत्रं पाळलं आज, लॅब्राडॉर, अल्सोशियन, काय त्याच्या पेडिग्रीला किती खर्च होतो ते पाळणाऱ्याला माहिती आहे. ज्याच्या दरवाजात हत्ती झुलतात त्याच्या दरवाजात गजांत लक्ष्मी झुलत असे असं म्हटलेलं आहे. किती हत्ती, किती घोडे, किती उंट, तिचं वर्णन आहे. त्यांच्या हत्तींना सकाळी सुकामेव्याचा लाडू द्यायचे खायला, म्हणजे शहाजीराजांच्या दरवाजामध्ये लक्ष्मी पाणी भरत होती. माय बापो, शहाजीराजांच्या दरवाजामध्ये लक्ष्मी पाणी भरत होती, कारंजी उडत होती. 50,000 सैन्य घेऊन त्या ठिकाणी वजीर असलेले शहाजीराजे राहत होते. या ऐश्वर्य संपन्न चौकटीला, सुख समृद्धीला आणि तिथं असलेल्या ऐशारामाचा त्याग करून
वनवासी कष्ट जर कुणी स्वतःहून स्वीकारले असतील तर ते कष्ट स्वीकारणाऱ्या स्त्रीचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. पण त्यांनी ते ऐश्वर्य लाथाडलं म्हणून आजचा हिंदुस्थानचा नकाशा शाबूत आहे, लक्षात ठेवा. त्या जर तिथे राहिल्या असत्या तर फक्त जिजाबाई भोसले हेच नाव आपल्याला इतिहासामध्ये ऐकायला आलं असतं. पण एवढ्या सुख संपत्तीचा त्याग करून एका मुलाला घेऊन निघालेली आई आपल्या महाराष्ट्रात येऊन राहिली आणि महाराष्ट्रामध्ये तिने लेकरू घडवलं. म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी असलेला भारतवर्ष आजही इतिहास म्हटलं की जिजाबाई हे नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवतो. याला कारण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा त्याग आहे. स्वराज्य निर्माण झालं हे त्यांच्या प्रेरणेतनं झालं. माया काय केली त्यांनी, एका आईनं किती मायाळू असावं. आलेल्या प्रत्येकाला त्यांनी एवढा जीव लावला. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतच नाही, तुम्हाला 2 अशा गोष्टी सांगतोय तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याही नाही, पाहिलंही नाही, ऐकलंही नाही. आपण फक्त म्हणत नाही ना की ती शिवाजीराजांची आई होती, काय म्हणतो राष्ट्रमाता, बरोबर आहे की नाही. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. का राष्ट्राची माता कशासाठी? इथं असलेल्या, इथे बसलेल्या, उभ्या असलेल्या, इथे थांबलेल्या सगळ्यांचं मिळून राष्ट्र असतं. या राष्ट्रामध्ये अनेक विचारधारा असतात, 12 बलुते असतात, 18 पगड जाती असतात, विविध पंथ असतात, विविध धर्म असतात. या सगळ्यांना जिनं मायेनी पोटामध्ये सामावून घेतलंय ती राष्ट्रमाता आहे. एक उदाहरण देतो, डोळ्यामध्ये पाणी येईल. पुण्याला जर कधी आलात तर पुण्यावरनं पुढे गेलं की हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड लागतो. राजगड हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. या राजगडच्या पायथ्याला एक प्रसंग झाला. आई किती मायाळू असावी. आईचे संस्कार मी सांगितले, मोजून 3 शब्दांवर मी बोलणार आहे. त्यातल्या एका शब्दावर बोलून झालं. संस्कार या विषयावरची मांडणी मी तुमच्या समोर केली. काय शिकवलं मुलाला. आता माया, आईने कसं असावं मायाळू. केवळ स्वतःच्या मुलावर माया करावी म्हणजे संस्कार होत नाही. राष्ट्रमातेचा आदर्श काय, ही सारी प्रजा माझी आहे. ही सगळी संतांची शिकवण अंमलात आणणारी आई. चराचर माझे घर, चराचर माझा व्यवहार. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा डोळ्यामध्ये मायेचं पाणी आणणारा प्रसंग आहे. तो प्रसंग आहे शिवाजी महाराज लढाईला गेलेले होते तेव्हाच, आग्र्याला गेलेले होते तेव्हाचा, लढाईला पण नाही. नीट ऐका, मी चॅलेंज देऊन सांगतो, लिहून देतो इथं तुम्हाला. शाळेच्या कॉलेजच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा प्रसंग नाही आहे. प्रसंग खरा आहे, ती माणसं पण तुम्हाला आणून दाखवतो, त्याचे पुरावे देतो, गाव पण उभा आहे. आई कशी असावी, आईची माया कशी असावी. का 350 वर्ष झाली तरी जय जयकार होतो त्यांच्या नावाचा. राष्ट्रमाता का, राष्ट्राला सामावून घेणारी, सर्वांना सामावून घेणारी. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, आग्र्याच्या कैदेत अडकलेले आहेत. शिवाजी महाराज परत कधी येणार कुणीही सांगू शकत नाही. शिवाजी महाराज जिवंत परत येणार की नाही हे देखील सांगू शकत नाही. आणि रोज आमच्या आऊसाहेब राजगडच्या तटबंदीवर पद्मावती माचीवरती थांबून बातमी घेऊन येणाऱ्यांची वाट बघतायत. लाल महालात शिवबावरती संस्कार करताना मासाहेब तरुण होत्या, वय होतं. शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत अडकले त्यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब या त्या ठिकाणी त्यांचं वय पुढे गेलेलं होतं. अजून किती वेळ आहे आपल्याकडे, चालू दे ना, 10-15 मिनिटं आहेत ना, चालतंय ना. आणि जसं जसं वय पुढं जातं तसं तसं शरीर थकतं. तुम्हालाही माहिती आहे, शहाजी राजांपासून लांब येऊन स्वराज्याचा मांडलेला हा संसार शिवाजी महाराज आग्र्यात अडकल्यामुळे मोडून पडायची वेळ झाली. आईनं काय करावं. पुन्हा माझ्या भाषणाच्या पहिल्या 3 मिनिटाकडे घेऊन जातो. मी यांना म्हटलं, लेकरू घराबाहेर गेला आणि ठरल्या वेळेत परत आलं नाही की आज फोन असतो हातामध्ये. आऊसाहेबांकडे फोन होता का आग्र्याला लावायला. बातम्या येणाऱ्या फक्त अशा येत होत्या, राजगडावर शिवबाराजांना मारलं, शिवबाराजांना कैदेत ठेवलं. काय त्या आईच्या पोटामध्ये त्या ठिकाणी गोळा उठत असेल, घास जात असेल जेवणाचा.
साठी ओलांडली होती हो आऊसाहेबांनी. साठीमध्ये हे दुःख की एकुलता एक लेकरू जे म्हातारपणीची काठी आहे, हाताचा आधार आहे, एवढं राज्य उभं केलेलं आहे, अडकलंय औरंगजेबाच्या कैदेमध्ये. येणारी प्रत्येक बातमी अशी येते आणि आऊसाहेब वाट बघतायत कधीतरी चांगली बातमी येईल. परत तुम्हाला सांगू का, हे इथं दोघं आहेत ना, फक्त शिवबा नव्हते गेले हो, 9 वर्षाच्या शंभू बाळालाही घेऊन गेले होते. इथं कोण आजी असेल ना, आजी, त्या आजीला विचारा, नातवंड जर दिवसा डोळ्याआड झालं तर कसा जीव का लावतो. ती म्हातारी आजी घराच्या कानाकोपऱ्यात शोधते नातवंडाला. तो बाळ शंभू सुद्धा शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याच्या कैदेत अडकलाय. काय करावं या आजीनं. आणि मग तिथं एक प्रसंग घडला मायेचा. मी तुम्हाला तेच सांगत होतो की माया कशी केली. आऊसाहेब आज रयतेच्या मनामध्ये का जिवंत आहे. राजगडच्या बरोबर पायथ्याला त्या ठिकाणी तांबाड नावाचं एक गाव आहे. त्या तांबाड गावात आजही शिळीमकर नावाची फॅमिली राहते. त्याच्या आसपासची जी बरीच गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा राहतात. त्या शिळीमकरांकडे हा प्रसंग तुम्ही कधी ऐकला असेल. मला हा आऊसाहेबांच्या आयुष्यातला फार मोलाचा प्रसंग वाटतो. शिवाजी महाराज स्वराज्य एका बाजूला आणि ही आईची माया एका बाजूला बघा. आणि त्या शिळीमकरांच्या मुलीचं लग्न होतं. साहेब, त्या शिळीमकराच्या मुलीचं लग्न काढलं, थोडंसं सजलं अंगण, तोरणं लावली गेली, चौघडा वाजू लागला. आणि त्या शिळीमकराच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी एक गडबड अशी झाली, त्या शिळीमकरांकडचे पैसे संपले. ही खरी घटना आहे. त्यांच्याकडचे पैसे संपले. आता काय करायचं. तर शिळीमकरांना काही कारणास्तव असा निर्णय घ्यावा लागला की हे लग्न आपण पुढे ढकलू. कारण पैसे मागणार कुणाला. राजाला कसे मागणार. राजा कुठे आहे. हक्कानं ज्याच्याकडे मागावं असा तुमचा माझा मायबाप आग्र्यामध्ये अडकलाय. कसे मागावेत राजाला पैसे. लेकीच्या लग्नासाठी शिळीमकरानं स्वराज्याची सेवा आयुष्यभर केलेली होती. फौजेमध्ये त्या ठिकाणी होता. शिळीमकरानं काय केलं, लेकीचं लग्न पुढे ढकललं. भरला दारातला मांडव उतरवला. नौबत बंद झाली, चौघडा बंद झाला. आऊसाहेब पद्मावती माचीवरनं ऐकायच्या चौघडा. आणि त्यांनी विचारलं, गावचा चौघडा, गावचा नगारा, गावचा आनंद का बंद झाला. त्यांना माहिती कळली की आमच्या शिळीमकराकडची रसद संपलेली आहे. त्यानं लेकीचं लगीन पुढे ढकललंय. त्या आईनं काय करावं. एक तर तिचं लेकरू नाही, तिचं नातवंड नाही, तिचे सगळे सहकारी तिकडे अडकले. तानाजी, हिरोजी फर्जंद, सगळे त्र्यंबक पंत वगैरे. 2 दिवसांनी शिळीमकरांच्या अंगणामध्ये स्वार आले. शिळीमकर कुठे आहेत, शिळीमकर कुठे आहेत म्हणत स्वार आले. स्वारांच्या मागोमाग तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल, 60व्या वर्षी आऊसाहेब जिजाऊ त्या अंगणात चालत आल्या होत्या. आणि आऊसाहेब जिजाऊंनी शिळीमकरांना बोलावलं. म्हटले, स्वराज्यासाठी झगडलास ना आयुष्यभर, लेकीचं लगीन काय पुढे ढकलतोस. मागे बघ म्हटले, हे सगळं तुझ्यासाठी आणले. आऊसाहेबांनी 30 बैलगाड्या भरून धान्य त्याच्या लेकीच्या लग्नात द्यायला आणलं होतं. स्वतः थांबल्या त्या अंगणामध्ये, खळ्यामध्ये थांबल्या. त्याला काही पैसे मोहरा दिल्या आणि म्हटल्या, हे एवढं ठेव, बाकी सगळं बघायला मी आहे. आणि स्वराज्याची माऊली स्वतःच्या मुलाच्या दुराव्याचं दुःख त्या ठिकाणी बाजूला ठेवून स्वराज्याच्या शिपायाच्या मुलीचं लग्न थांबू नये यासाठी लग्न होईपर्यंत त्या अंगणामध्ये थांबली आणि स्वराज्याच्या रयतेतल्या शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न लावून दिलं. लक्षात ठेवा, काय माया आहे ही. माया कोण करेल. तुम्ही माहेर वाशणी ज्यावेळी जाता ना माहेरला, त्यावेळी आई असते ना आई. तुम्ही कितीही श्रीमंत घरच्या असाल, तुमचं सासर किती श्रीमंत असो, तुम्ही पुन्हा गाडीमध्ये बसताना तुमची आई त्या पदरामध्ये खोवलेली काहीतरी एक वस्तू देते ना मायेची. तो मायेचा तुकडा शिळीमकरांसाठी जर कोणी दिला असेल तर तो आऊसाहेब जिजाऊंनी दिला. लक्षात ठेवा. म्हणून रयतेच्या मनामध्ये इथं उपजणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या रक्ताच्या थेंबामध्ये जिजाऊ आजही जिवंत आहेत ना, त्यासाठी माया करावी तर आऊसाहेबांसारखी करावी, भरभरून करावी. स्वतःचं दुःख असं बाहेर टाकून रयतेच्या सुखासाठी माया करता आली पाहिजे, तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता निर्माण होते. लक्षात ठेवा. या मला सांगा की
साहेब, तुम्ही मुकादम साहेब असाल, शिवाय साहेब असाल, तुम्ही सगळे अवघे माझी मंडळी असाल, इथं असलेली भारतवर्षात काय राजे झालेले आहेत का? हजारो राजे झालेले आहेत. पण एकाच राजाची आई राष्ट्रमाता म्हणून आजही त्या ठिकाणी मिरवते. ती कशासाठी? ते जिजाऊ माँसाहेबांच्या कर्तृत्वासाठी. लक्षात ठेवा. अशा 250-2,500 राजांच्या याद्या देतो. कुणाची आई त्या ठिकाणी एवढी प्रसिद्ध नाही, पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, कृत्यनीय आहेत. संस्कार करावे कसे सांगितलं, माया करावी कशी सांगितलं, आणि कठोर कसं व्हावं हे सांगतो आणि थांबतो. कठोर कसं व्हावं? आऊसाहेबांसारखं कठोर व्हावं. मी मागे परवा दिवशी कळंबोलीला आलो होतो, आता 1 महिना झाला मला वाटतं येऊन. तेव्हा अफजल खान वधाचा प्रसंग सांगताना आऊसाहेबांचं मी त्या ठिकाणी वर्णन केलेलं होतं. त्यामुळे आता तो प्रसंग मी सांगणार नाही. पण कठोर कसं व्हावं? आऊसाहेबांसारखं. जर ठरवलेल्या कर्तव्याच्या आड एखादी रीती, एखादा रिवाज, एखादी परंपरा येत असेल, तर मला राष्ट्र कर्तव्य प्रथम केलं पाहिजे, मला समाजासाठी थांबलं पाहिजे. हे कुणी शिकवलं? आऊसाहेबांनी. प्रसंग काय आहे ऐका. शिवाजी महाराज सुरत लुटून येत होते. हेच दिवस होते, हेच, अगदी हेच. 4 जानेवारी रोजी शिवाजी महाराजांनी सुरत लुटायला सुरुवात केली. सुरतेतनं एवढी मोठी संपत्ती शिवाजी महाराजांनी जमा केली. तर लोक म्हणतात सुरत लुटली बिटली. काही नाही. औरंगजेबाच्या घशात फुकट पैसे घालत होते स्वराज्यासाठी. महाराज सुरतेतनं स्वराज्य लक्ष्मी घेऊन आले. लक्षात ठेवा. शिवाजी महाराज आले आणि त्या दरम्यान एक बातमी आली. ती बातमी अशी आली, होदेगिरी नावाचं गाव आहे, त्या होदेगिरीच्या जंगलामध्ये घोडा दौडत होता. तगडक 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 तगडक. घोड्यावर असा बुलंद स्वार होता, हातामध्ये भाला होता, आणि तगडक तगडक धावताना, शिकारीच्या मागे धावताना घोड्याचा पाय रानवेलीमध्ये अडकला असा गोल, आणि त्या रानवेलीत घोडा उडाला. घोडा उडून पडला, घोड्यावरचा स्वार उडून पडला. त्यांचं मस्तक भुईवरती दणकन आदळलं आणि रक्ताची धार लागली. माणसं धावली. वय झालेलं होतं. त्या ठिकाणी त्या माणसाचे श्वास बंद झाले. मस्तकातली रक्ताची धार थांबेना. माणसानं प्राण सोडला. त्यांचं नाव होतं शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले आऊसाहेबांची पुत्र, शिवाजी राजांचे वडील. पडले घोड्यावरनं आणि गेले. स्वराज्यात दुःखाची बातमी आली. शिवाजी महाराज सुरतेची लक्ष्मी घेऊन येत आहेत, आणि इकडं काय झालं? आऊसाहेब जिजाऊंच्या आयुष्यातले चढ उतार बघा काय आहेत. सुरुवातीला पती होता, स्वराज्य नव्हतं. मग पतीचा विरहाला स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य निर्माण झालं, 4-5 मुलाला घाबरायला लागल्या. पती गेला. सुखाचा रेशो नाहीये, लाईफ रेशो ज्याला आपण म्हणतो, जो लाईफ रेशो असा आऊसाहेबांच्या लाईफचा रेशो असा सुख दुःख. आणि बातमी आली. बातमी आल्यानंतर त्यावेळीची परंपरा जुन्या काळात राजस्त्रिया सती जायच्या. आऊसाहेब जिजाऊंना आता सती जावं लागेल. तयारी झाली. त्या ठिकाणी चिता रचण्यात आली. शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराजांना बातमी कळली की शहाजीराजे गेले, त्यांचे वडील गेलेले आहेत. आणि मग आऊसाहेब कुठे आहेत? आऊसाहेब कुठे आहेत? तुम्हाला सांगतो, या जगामध्ये शिवाजी महाराज यशस्वी काय आहेत माहितीये? त्यांनी त्यांच्या आईवर सगळ्यात जास्त प्रेम केलं ना, म्हणून तो मुलगा यशस्वी झाला. आईवर सगळ्यात जास्त जीव होता. ही मायलेकरं इतिहासामध्ये अजरामर आहेत. शिवबा आणि जिजाबाई. आई कुठे आहे? माँसाहेब कुठे आहेत? शिवबा कळवळले. आणि शिवबांनी डोळ्यांनी पाहिलं. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसे ना. समोर अशी चिता रचली आहे, आणि आजपर्यंत असं भोसले घराण्याची ती कुलस्वामिनी स्नुषा, छत्रपतींची त्या ठिकाणी आई आणि शहाजीराजांची पत्नी, एवढे भरमार दागिने, राजस्त्री माँसाहेब जिजाऊ अहो दिसल्या नाहीत. माँसाहेब कशा दिसल्या माहितीये तुम्हाला? ही समोर चिता रचली आहे. पांढरी साडी हो, कपाळी कुंकवाची अर्धी चिरी अशी विस्कटलेली, हातामध्ये शहाजीराजांचे जोडे आणि बांगड्या फुटलेल्या, आणि सगळे मंत्रोच्चार चालले. आणि माँसाहेब जिजाऊ निघाल्या. कुठे निघाल्या माँसाहेब जिजाऊ? चितेवर सती निघाल्या. स्वराज्याला सोडून, तुम्हाला मला सोडून, तुमच्या माझ्या बापजाद्यांना सोडून, शिवबा राजाला सोडून, तर ते बारकं संभाजी नावाचं लेकरू सोडून चालल्या. त्या संभाजीला आई नाहीये.
तो 2 वर्षाचा असल्यापासून कुणाच्या मांडीवर शिकला? जिजाऊ मासाहेबांच्या, आणि त्याला सोडून जायचं आजीनी? आणि होय, वडील गेले आणि लागोलाग आई गेली, या माझ्या राजानं काय करायचं? कुणासाठी जगायचं? शिवबा राजानं आऊसाहेबांकडे पाहिलं आणि डोळ्यातनं घळाघळा आसवांच्या धारा लागल्या. शिवबा राजे धावत गेले, आऊसाहेबांच्या पायावरती पडले आणि म्हणाले, आई आई तू जाऊ नकोस. तुम्ही विचार करा, आई आजारी असेल ना, लेकीचं काळीच सासरामध्ये थांबत नाही. महाराजांची आई निघाली, तानाजी, बाजी, येसाजी, सूर्याजी, मोरोपंत, त्र्यंबकपंत सगळ्यांच्या आऊसाहेब निघाल्या हो. आणि ते बारकं संभाजी, आजीसाहेब कुठे चाललात म्हणून तिथे रडतंय. आऊसाहेबांच्या पायावर महाराजांच्या अश्रूंनी त्या ठिकाणी सांडले आणि महाराज एक वाक्य बोलले, एक वाक्य. ते एक वाक्य फार महत्वाचं आहे. त्या एका वाक्यात आईला थांबवायची ताकद आहे. ते एक वाक्य आजच्या या दिवशी लक्षात ठेवा, मुलांनी लक्षात ठेवा. महाराजांनी आऊसाहेबांच्या पायाला मिठी मारली आणि महाराज म्हटले, आई तू जाऊ नकोस. तू गेलीस तर आमचा पराक्रम कोण बघेल? आम्हाला शाबासकी कोण देईल? आई तू थांब. आई तुझ्या विना आम्ही पुरुषार्थ कुणास जाऊ? म्हणजे हा अफजल खान, हा शाहिस्ते खान, तो औरंगजेब इतके दिवस तोडला, मारला, विजय मिळवला. तुझी शाबासकी मिळवण्यासाठी घरी आलो. आई तू गेलीस तर कुणासाठी जगायचं? आणि महाराजांनी हात मारली, आई तू जाऊ नकोस, आमचा पुरुषार्थ कोण पाहिल? आणि तुम्हाला सांगतो, तुमचं माझं भाग्य, तुमच्या माझ्या बापूजाद्यांचं भाग्य, शिवबानं हात दिली आणि आऊसाहेब थांबल्या, ते राज्याभिषेकापर्यंत थांबल्या. लक्षात ठेवा, ही अशी कठोरता पाहिजे. अशा आऊसाहेब आहेत. तुमची सगळ्यांची वेळ होत आलेली आहे. मलाही त्या ठिकाणी वेळेचं मर्यादा पाळली तर पुढच्या वेळी इथं बोलवण्यात येईल. पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, निवडणुकीचं काम करण्यासाठी तुम्ही आज सगळेजण एकत्र आलेले आहात. हिंदुत्वाचा भगवा ध्वज आपल्या या सर्व पक्षांनी मिळून महायुतीचा जो घेतलेला आहे, हा वसा वारसा आता आऊसाहेब जिजाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी व्याख्यान, मी संस्कार सांगितले, स्वप्न सांगितलं, कठोरता सांगितली. पण आजच्या काळामध्ये तुमच्या माझ्या समाजावरती लव जिहाद नावाचं एक मोठं संकट येत आहे. हा लव जिहाद जर का थांबवायचा झाला तर आऊसाहेब जिजाऊंचे संस्कार तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा, तर आणि तर आपल्या पुढच्या पिढीचं रक्षण करता येईल आपल्याला. ते बाळगा, हा विचार आजच्या दिवशी या ठिकाणी तुम्ही मनामध्ये बाळगा. आऊसाहेब जिजाऊंना या ठिकाणी आपण वंदन करू, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू आणि या ठिकाणी थांबू. राष्ट्रमाता जिजाऊ मातांचा जय जयकार करून बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब की. मासाहेबांनी जेवढे संस्कार दिले तेवढा मतांचा संस्कार आपल्या उमेदवारांना द्या आणि महायुतीचा भगवा झेंडा अभेद्य फडकवत ठेवा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज खऱ्या अर्थाने संपन्न झालेला आहे. त्यानंतर बॅकस्टेजवरील काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे सुद्धा मनापासून आभार. विभाग क्रमांक 8 चे उमेदवार जे एवढ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये येथे उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि विजय त्यांचाच निश्चित आहे असा त्यांना आश्वासन देऊन कार्यक्रमाचा समारोप करूया. धन्यवाद. स्टेजच्या पाठीमागे मांडण्यात आलेली आहे. जे जे इच्छुक असतील त्यांनी तिथे घेण्यासाठी जावे ही विनंती.